नमस्कार मंडळी, कसं आहेत सगळ्या मजा म्हणा. तर आज बनवणार मी बेसन पीठ ना चिला. या चिला इथला भारीत नाश्ताले पण आणि संध्याकाळनी छोटी भूकले पण. तर चला मी या चिला कसं बनवणार आपण रेसिपीला सुरुवात करू. चिला बनवण्यासाठी मी आटलेले 2 चमचा बेसन पीठ, 2 चम्मच आणि 3 टाकत मी कांदा. चुकलं जेवढा कांदा आवडतो तेवढा कांदा टाक देवा आणि लगेचच टाकी कोथिंबीर टाकीस आणि लगेचच लसूण आणि जिरं कुटिलीन तर मीठ हेचिलीन तर खलबत्ता मुसेनामध्ये टाक दिदा, चटणी टाक दिदी, थोडंसं सोडा टाक दिदा, हळद टाक दिदी आणि स्वादनुसार नमक टाक दिदं. आता येले आता पाणी टाकीस आणि मी या घोलले मस्त मिक्स करलेस 2 ते 3 मिनटं चांगलं फेटेलेस. देखा आपलावाला जो गोल आहे ना तो तयार होई गया. जर तुम्ही आजारी वगैरे होती ना तुम्हाला तोंडला जर काहीच चव दिलं नव्हतं मी तरी पण तुम्ही चिला जो आहे तो बनवू शकता. साठी मी तावा ठेवा, तावाला चांगला प्रीहीट करली दा म्हणजे गरम होती दा पहिले आणि नंतर असेनावर पसरायचं नाही. मी जसं तुम्हाला सेप पाहिजे जेवढं जाड बारीक पाहिजे तेवढं तुम्ही पीठही पसार देवा ना तावावर आणि लगेचच देखा पहिला बाजू मस्त शेकायची. आता लगेचच दुसरी बाजू पण मी तशीच शेकेली ती. ह्या इथला स्वादिष्ट लागतेच ना. जर आजारी वगैरे जर कोणी होई आणि तोंडले जर अजिबात चवणार नाही तर तुम्ही नक्की बनवलीच आणि खा. चला मावशात म्हणा रेसिपी देखत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.